हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला मॅथ्स मध्ये आउट ऑफ आउट मार्क मिळवायचे. मग त्यासाठी मुलांनो आपल्याला चांगल्या पद्धतीने मुलांनो प्लॅनिंग करावं लागतं आणि त्याच पद्धतीने मुलांनो मॅथ 1 चा पेपर लवकरच मुलांनो आलाय आणि त्यामुळे आपण चॅप्टर वाईज 1 ते 2 मिनिटांमध्ये पूर्ण चॅप्टर मुलांनो कव्हर करणार आहे. ओके, सो दॅट मुलांनो व्हिडिओ तुम्हाला पूर्णता बघायचा आहे, पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत आणि असे व्हिडिओ मुलांनो कायम येणार आहेत. त्यामुळे मुलांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही आहे मुलांनो लास्ट मिनिट रिव्हिजन आणि नेम ऑफ द चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. राईट, ओके. आता बघा की स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असतो. तर या ठिकाणी ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असतो आणि मुलांनो a ची व्हॅल्यू काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. x असतो व्हेरिएबल आणि a b आणि c काय असतात तर मुलांनो रिअल नंबर्स. करेक्ट आहे. आता सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण कोणाला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, की जर का दोन इक्वेशन असतील आणि त्यांच्यामध्ये जर सेम व्हेरिएबल असतील तर त्यांना आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बघा याच्यामध्ये x आहे, इथं x आहे, y आहे, y आहे, म्हणजे दोन इक्वेशन्स आणि सेम व्हेरिएबल, त्याला म्हणायचंय लिनियर इक्वेशन इन सायमल्टेनियस इक्वेशन्स आणि लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल सुद्धा म्हणायचंय. विद्यार्थी मित्रांनो की कमेंट मध्ये सांगा की हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत का. आता मुलांनो सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या मेथड्स आहेत, की या ठिकाणी पहिली मेथड आहे इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. राइट, सेकंड मेथड सबस्टिट्यूशन मेथड, थर्ड मेथड स्पेशल टाइप ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन आणि फोर्थ मेथड ग्राफिकल मेथड. मुलांनो पाचवी सुद्धा मेथड आहे, ती मेथड कमेंट मध्ये टाका, तुम्हाला माहिती आहे तर पाचवी मेथड कमेंट मध्ये टाका. ओके, आता सायमल्टेनियस इक्वेशन्सला किती सोल्युशन्स असतात तर मुलांनो 1 सोल्युशन, नो सोल्युशन आणि इन्फायनाइट सोल्युशन. म्हणजे एक कधी कधी असं होतं की सायमल्टेनियस इक्वेशनला एक सोल्युशन असतं, कधी सोल्युशनही नसतं आणि कधी मुलांनो इन्फायनाइट सोल्युशन असतात. करेक्ट आहे. आता मुलांनो आपल्याला बघायचं आहे की हे नेमकं कधी असतं, की a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. अशा आहेत आपल्याकडे दोन इक्वेशन्स, म्हणजे हा सायमल्टेनियस इक्वेशन कारण व्हेरिएबल सेम आहेत. राईट, आता बघा की जर का a1 अपॉन a2 आणि b1 अपॉन b2 यांचा रेशो नॉट इक्वल असेल तर मुलांना असतं 1 सोल्युशन. राईट, ओके. त्याचबरोबर a1 अपॉन a2 b1 अपॉन b2 यांचा रेशो जर सेम असेल आणि नॉट इक्वल टू जर c1 अपॉन c2 असेल तर अशा वेळेस असतं नो सोल्युशन. आणि मुलांनो a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 अपॉन b2 इज इक्वल टू c1 अपॉन c2 अशा वेळेस असतं मुलांनो इनफायनाइट सोल्युशन. म्हणजे नेमकं काय मुलांनो, 1 सोल्युशन म्हणजे ह्या दोन इक्वेशनचा ग्राफ मुलांनो एकमेकांना या एकाच पॉइंट मध्ये भेटतो, त्यामुळे त्या ठिकाणी असतं 1 सोल्युशन. ओके मुलांनो, की जेव्हा दोन इक्वेशनचा ग्राफ एकमेकांना पॅरलल येतो त्यावेळेस असतं मुलांनो नो सोल्युशन. आता मला तुम्हीच कमेंट मध्ये सांगा की इन्फायनाइट सोल्युशन की नेमकं कधी असतात सायमल्टेनियस इक्वेशनला, ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. राईट, ओके. आता बघणार आहेत मुलांनो आपण डिटर्मिनंट, की या ठिकाणी डिटर्मिनंट अशा 2 व्हर्टिकल लाईन मध्ये लिहितात, त्या ठिकाणी आतमध्ये 4 नंबर असतात. कसं सॉल्व्ह करायचं बघा, a इंटू डी सुरुवातीला, मध्ये मायनस आणि मुलांनो बी टू सी, सो एडी मायनस बी सी. अशा पद्धतीने मुलांना याला सॉल्व्ह करतात. आणि मुलांना तुम्हाला कमेंट मध्ये याला सांगायचंय की याचा आन्सर काय असेल. हा डिटर्मिनंट आहे, मी प्रोसेस सांगितली, याचा आन्सर मुलांना कमेंट मध्ये टाका. राईट, रिव्हिजन होईल. आता की मुलांनो की तुम्हाला म्हटलं होतं की पाचवी मेथड कोणती असेल तर या ठिकाणी मुलांनो आन्सर आलंय तर क्रॅमर्स रूल मेथड. की सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणलं तर मुलांनो क्रॅमर्स रूल मेथड आहे, की त्यामध्ये की कोणतं इक्वेशन म्हणलं की त्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं रे, की व्हेरिएबलची किंमत शोधायची असते. तर x आणि y ची किंमत, x च्या किमतीसाठी फॉर्म्युला आहे dx अपॉन डी, y च्या किमतीसाठी फॉर्म्युला आहे dy अपॉन डी. पण dx d dy d हे कोण आहेत आणि कसे फाइंड करायचे बघा. विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत आपल्याकडे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता बघा तर d कसं लिहायचं आहे, a1 a2 b1 b2 हे 4 नंबर आणि कसे सॉल्व्ह करायचे आपल्याला माहिती आहे, a1 b2 मायनस a2 b1. त्यानंतर dx, जेव्हा मुलांना x लिहितोय आपण तर x चे कोएफिशिएंट इथं लिहायचे नाही, तर मुलांना त्या ठिकाणी आपण इक्वलच्या पुढचे कोएफिशिएंट लिहायचे. बघा इक्वलच्या पुढचे c1 c2 आणि ही b1 b2 ची जागा मुलांना जशीच्या तशीच आहे तिकडे. राईट, आता मुलांना dy, तर dy च्या वेळेस काय करायचंय बघा, लक्षात घ्या 1 मिनिटासाठी, की y म्हणलं तर y चे कोएफिशिएंट त्या ठिकाणी लिहायचे नाहीत, तर मुलांना इक्वलच्या पुढचे त्या ठिकाणी हे नंबर लिहायचे. राईट आहे, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो नवीन पॉइंट आहे तो म्हणजे की नॉन लिनियर इक्वेशनचं लिनियर इक्वेशन कसं करायचं. आता बघा 3 अपॉन x म्हणजे डिनॉमिनेटरला गेलाय मुलांनो हा x डिनॉमिनेटरला आहे
करेक्ट आहे. आणि त्यामुळे तो जर वरती गेला तर आपल्याकडे स्टेप आहे, वरती गेला तर तो होत असतो x⁻⁻1 आणि -1 म्हटल्यानंतर मुलांनो लिनियर नसतं. सो हे इक्वेशन मुलांनो नॉन लिनियर आहे, त्याला बनवायचंय आपल्याला मुलांनो लिनियर. कसं बनवणार आता बघा, 3/x लिहिणार 3 × 1/x, राईट आहे. ओके, मायनस 4/y लिहिणार 4 × 1/y इज इक्वल टू 8. तर ते 1/x आहे त्याला आपण म्हणणार m, 1/y त्याला आपण म्हणणार n, राईट. सो दॅट म्हणजे 3m - 4n इज इक्वल टू 8. मग आता m चा इंडेक्स झाला 1, n चा इंडेक्स झाला 1. सो हे झालं मुलांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, हे झालं, राईट आहे. सो नॉन लिनियरचं आपण लिनियर बनवलं. अशा अजून एक्झाम्पल आहेत, तुम्ही करू शकताय. त्याचबरोबर आता सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे मुलांनो, 5 मिनिटाचा व्हिडिओ झालाय बघा, सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम. सुरुवातीला आपल्याला एक्स आणि वाय हे डिसाइड करायचे असतात, कोणाला एक्स म्हणायचं कोणाला वाय म्हणायचं, करेक्ट आहे. आता मुलांनो काय करायचं परत, की 2 इक्वेशन मुलांनो आपल्याला तयार करायचे एक्स मध्ये आणि वाय मध्ये, आणि 2 इक्वेशन तयार करून झाल्यानंतर ते 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करा मुलांनो क्रॅमर्स रूल मेथडने, किंवा मुलांनो त्यालाच दुसरा शब्द आहे डिटर्मिनंट मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, स्पेशल टाइप ऑफ इक्वेशन आणि इलिमिनेशन बाय इक्वेटिव्ह कोएफिशिएंट मेथड किंवा ग्राफिकल मेथड, कोणत्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने मुलांनो टोटल रिव्हिजन होते. दिस इज द लास्ट मिनिट रिव्हिजन. आणि मुलांनो आता एवढी सगळी रिव्हिजन आपण मारलेली आहे, त्यामुळे मुलांनो आपल्या चॅनलला मुलांनो सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ मुलांनो एक व्हिडिओ मी टाकणारच आहे, म्हणजे 6 ते 7 मिनिटांमध्ये पूर्ण चॅप्टर मुलांनो कव्हर होत आहे, राईट आहे. आणि शेअर करा.